Hello, good morning students. Today our article is slope of velocity time graph. Now see, in our previous lectures we have seen about the acceleration. Acceleration means what? What are the types of accelerations? That is when it is accelerated or when it is deaccelerated. एखादी बॉडी जर मोशनमध्ये असेल तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय असते किंवा रिटार्डेशन म्हणजे काय असते त्या बॉडीचं, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर इथं आपल्याला ॲक्सेलरेशन जे काही समजून घ्यायचं आहे ते या ग्राफवरून समजून घ्यायचं आहे आणि ग्राफ आहे वेलॉसिटी टाईम ग्राफ. आता हा जो वेलॉसिटी टाईम ग्राफ आहे, या वेलॉसिटी टाईम ग्राफवरून आपल्याला वेलॉसिटी टाईम ग्राफ म्हणजे काय, व्ही टी ग्राफ, आणि या वेलॉसिटी टाईम ग्राफचा जर आपण स्लोप काढला तर आपल्याला काय मिळते ते या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. काय काढायचं आहे आपल्याला? स्लोप काढायचं आहे. पण कोणाचा स्लोप काढणार आपण? वेलॉसिटी टाईम ग्राफ, दॅट इज व्ही टी ग्राफ. त्यासाठी लक्ष द्या, इकडे दोन ॲक्सिस मी ड्रॉ केलेले आहेत. एक हॉरिझॉन्टल आहे एक्स ॲक्सिस, त्याच्यावरती मी टाईम घेतला आहे. वाय ॲक्सिसवरती ते वेलॉसिटी घेतली आहे. आता इथं आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया की या वेलॉसिटी टाईम ग्राफचा आपल्याला जर स्लोप काढायचा असेल तर आपण एक काम करू, इथं एक एक्झाम्पल घेऊया. इफ द बॉडी स्टार्ट्स फ्रॉम झिरो, जर ती बॉडी झिरोपासून जर स्टार्ट होत असेल आणि त्या बॉडीनं जर त्या बॉडीची वेलॉसिटी ही 1 मीटर पर सेकंद जर असेल, म्हणजे झिरोपासून तिनं काय केलं आहे, तिची वेलॉसिटी वाढवली. ओके, इट इन्क्रीजेस इट्स वेलॉसिटी विथ 1 मीटर पर सेकंद. परत तिनं तिची वेलॉसिटी वाढवली, 2 मीटर पर सेकंद केली. परत इथं तिनं 3 मीटर पर सेकंद केली. परत इथं तिनं 4 मीटर पर सेकंद केली. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स काय रिप्रेझेंट करतील? हे पॉईंट्स रिप्रेझेंट करत आहेत की ती बॉडी सतत काय करत आहे, तिची जी स्पीड आहे ती स्पीड काय करत आहे, तिची जी स्पीड आहे ती स्पीड वाढवत आहे. ठीक आहे, म्हणजे ही जी स्पीड आहे, ही जी वेलॉसिटी आहे, ही वेलॉसिटी ही इन्क्रीजिंग कंडिशनमध्ये आहे. मग इन्क्रीजिंग कंडिशनमध्ये आहे तर याचा अर्थ काय की ती कशी इन्क्रीज होत आहे? युनिफॉर्मली इन्क्रीज होत आहे. म्हणजे 1 मीटर पर सेकंद, परत 1 मीटर पर सेकंद, परत 1 मीटर पर सेकंद. म्हणजे आपण जर हे 4 पॉईंट जर जॉईन केले तर आपल्याला ग्राफचं नेचर कसं दिसेल? स्ट्रेट लाईन दिसेल पासिंग थ्रू द ओरिजिन. ठीक आहे, मग आता असं जर स्ट्रेट लाईनचं जर नेचर असेल आणि आपल्याला याच्यावरती जर हे पॉईंट्स जर मिळत असतील आणि हे पॉईंट्स काय रिप्रेझेंट करत आहेत? हे पॉईंट्स रिप्रेझेंट करत आहेत की ही जी बॉडी आहे ही युनिफॉर्मली काय होत आहे? मूव्ह होत आहे. युनिफॉर्मली मूव्ह होत आहे म्हणजे तिचं जे वेलॉसिटी आहे ती इक्वल वेलॉसिटी इन इक्वल टाईम इंटरवल. म्हणजे पहिले 1 मीटर पर सेकंद, नंतर 2 मीटर पर सेकंद, नंतर 3 मीटर पर सेकंद, नंतर 4 मीटर पर सेकंद. म्हणजे तिची वेलॉसिटी ही इन्क्रीजिंग मोडमध्ये आहे. सो हिअर वेलॉसिटी इन्क्रीजेस. मग वेलॉसिटी इन्क्रीजेस असेल तर आपण काय म्हणतो तिथं की ती बॉडी कोणत्या कंडिशनमध्ये आहे? ती बॉडी कोणत्या कंडिशनमध्ये आहे? ती बॉडी आहे ॲक्सेलरेटिंग कंडिशनमध्ये. म्हणजे ती बॉडी आहे ॲक्सेलरेटेड बॉडी, आपण त्या बॉडीला म्हणू शकतो. का? कारण इथं तिची वेलॉसिटी ही इन्क्रीज होत आहे म्हणून. ठीक आहे, मग आता आपण याचा स्लोप जर आपल्याला काढायचा असेल वेलॉसिटी टाईम ग्राफचा तर काय केलं पाहिजे? आपण इथं 2 पॉईंट कन्सिडर करू. पहिला हा पॉईंट कन्सिडर करू आणि हा पॉईंट कन्सिडर करू. याला आपण व्ही नाव देऊ आणि याला V2 नाव देऊ. ठीक आहे, हे 2 पॉईंट कन्सिडर करू. कारण ॲक्सेलरेशन काढताना तुम्हाला काय करावं लागतं? वेलॉसिटीचा चेंज घ्यावा लागतो. ठीक आहे, मग हे 2 पॉईंट कन्सिडर केले. ही वेलॉसिटी V1 कन्सिडर करा, ही V2 कन्सिडर करा. आता जर आपल्याला याचा स्लोप जर काढायचा असेल तर काय करणार आपण? आता स्लोप काढण्यासाठी जनरली आपण इथं थीटा घेऊ आणि हा जो थीटा असतो, हा थीटा काय असतो? ही कोणती ॲक्सिस झाली? वाय ॲक्सिस. आणि हॉरिझॉन्टल कोणती झाली? एक्स ॲक्सिस. मग थीटा इज इक्वल टू काय येणार? सो स्लोप दॅट इज थीटा इज इक्वल टू, हा थीटा कुठला येत असतो बघा? थीटा म्हणजे काय? अपोजिट साईड. दॅट इज अपोजिट साईड अपॉन
ॲडजसंट साईड आणि युजिंग ट्रिग्नोमेट्री अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड काय असते, हा स्लोप आहे. या स्लोपला आपण नोटेशन देऊ स्मॉल एम. इथं स्लोप जो आहे तो स्लोप कसा काढणार आपण, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. आणि हा जो स्लोप असतो हा किती असतो आपण काढलेला आहे यापूर्वी, हा असतो टॅन थिटा. मग हा जो थिटा आहे, हा जो टॅन थिटा आहे, हा टॅन थिटा काय आहे, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड म्हणजे काय, वाय बाय एक्स. दॅट इज अपोजिट साईड वाय आहे आणि ॲडजसंट साईड काय आहे, एक्स आहे. आता वाय वरती वाय ॲक्सिसवर काय कन्सिडर केलेलं आहे आपण, वेलॉसिटी. आणि या हॉरिझॉन्टल ॲक्सिसवर आपण काय कन्सिडर केलेलं आहे, टाईम. म्हणजेच आपण इथं काय लिहिणार, वाय अपॉन एक्स म्हणजे काय. आता इथं दोन पॉईंट्स आपण घेतले आहे, V1 आणि V2. तर मग आपण इथं वायच्या ठिकाणी लिहिणार आहेत V2 मायनस V1 अपॉन एक्स. एक्स ॲक्सिसवर काय घेतलं आहे आपण, टाईम घेतला आहे. तर इथं टाईम याला T2 नाव देऊ, याला T1 नाव देऊ. ठीक आहे. तर टाईमसुद्धा काय घ्यावं लागेल आपल्याला, T2 मायनस T1. म्हणजे इथं आपल्या लक्षात आलं असेल V2 काय आहे, त्या बॉडीची फायनल वेलॉसिटी. ठीक आहे. मग V2च्या ठिकाणी आपण काय लिहिणार, फायनल वेलॉसिटी मायनस V1. V1 काय सांगते, तिला आपण इनिशियल वेलॉसिटी कन्सिडर करू. V1 म्हणजे इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय काय, टाइम टेकन. टाइम टेकन फॉर द चेंज इन वेलॉसिटी. जे काही वेलॉसिटीमध्ये चेंज होत आहे त्याच्यासाठी लागणारा वेळ म्हणजे टाइम टेकन फॉर द चेंज इन वेलॉसिटी. आता इथं फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. आता फायनलमधून ज्यावेळेस आपण इनिशियल मायनस करतो त्यावेळेस आपण काय घेत असतो, त्यावेळेस आपण त्याला म्हणत असतो चेंज. तर चेंज हा शब्द काय आपल्याला रिप्रेझेंट करतो, फायनलमधून काय मायनस करणे, इनिशियल मायनस करणे. मग फायनलमधून इनिशियल जर मायनस केला तर आपल्याला काय मिळेल, चेंज. म्हणून आपण इथे लिहिणार चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. आणि चेंज इन वेलॉसिटीला आपण आणखीन कसं लिहू शकतो, चेंज इन वेलॉसिटीला कसं लिहिणार आपण, चेंज इन वेलॉसिटी किंवा फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. तर फायनल वेलॉसिटीसाठी आपण काय वापरणार, फायनल वेलॉसिटीसाठी आपण वापरणार V. ठीक आहे, म्हणजे V2. आणि इनिशियल वेलॉसिटीसाठी आपण काय वापरले तर V1. तर V1च्या ठिकाणी आपण नोटेशन चेंज करू, काय वापरू, U वापरू अपॉन टाईम टेकन. टाईम टेकन म्हणजे काय, T. तर इथं बघा तुमच्या लक्षात आलं असेल, इथं मी काय घेतलं आहे, Vला फायनल वेलॉसिटी घेतला आहे आणि Uला इनिशियल वेलॉसिटी घेतला आहे. आता फायनल मायनस इनिशियल म्हणजेच काय, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. आणि चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम म्हणजेच काय असते, ॲक्सेलरेशन. इथं सुद्धा आपण काय लिहिणार आहे, ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. सो दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे की चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. मग याचा जो स्लोप आहे, याचा स्लोप काय निघत आहे, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. आणि याचा स्लोप जर चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम जर निघत असेल तर त्या टर्मला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन म्हणतो. आणि इथं रिप्रेझेंट करायचं काम काय आहे, इथं रिप्रेझेंट काय केलं आपण की V मायनस U अपॉन T इज इक्वल टू ॲक्सेलरेशन. म्हणजे फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम इज इक्वल टू ॲक्सेलरेशन. म्हणजे आपण जे काही ऑब्झर्व केलं आहे आणि ऑब्झर्व करून जे काही आपण कन्क्ल्यूड केलं आहे, आपलं कन्क्ल्युजन जे काही निघेल ते काय निघेल, आपलं कन्क्ल्युजन निघेल की स्लोप ऑफ वेलॉसिटी टाईम ग्राफ जर काढला तर हा नेहमी काय निघत असतो, हा असतो आपला ॲक्सेलरेशन. म्हणजे तुम्ही वेलॉसिटी टाईम ग्राफ किंवा VT ग्राफचा जर स्लोप काढला तर हा जो स्लोप असतो, हा स्लोप म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर काय असतं, ॲक्सेलरेशन असतं. हे कशावरून आपण कन्क्ल्यूड करू शकतो, कारण आपण याचा जो स्लोप काढला तो या पद्धतीने काढला. स्लोप तुम्हाला माहिती आहे, टॅन थिटा इज इक्वल टू वाय बाय एक्स. वाय काय आहे, वेलॉसिटी आहे, त्यानंतर एक्स काय आहे, टाईम आहे. तर वेलॉसिटी अपॉन टाईमलाच आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन. आणि ॲक्सेलरेशनचा हा फॉर्म्युला आपल्याला हे काढता येईल, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू V फायनल मायनस इनिशियल अपॉन टाईम. इथे याचे तुम्ही पॅरामीटर्स जरी इथे लिहून घेतले तरी तुम्ही
इथं पॅरामीटर्समध्ये काय लिहू शकता, v इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी, त्याच्यानंतर स्मॉल u स्टँड्स फॉर व्हॉट, इनिशियल वेलॉसिटी, आणि टाइम मीन्स व्हॉट, स्मॉल t मीन्स व्हॉट, टाइम. तर फायनल मायनस इनिशियल इथं काय होतो, फायनल मायनस इनिशियल या दोघांचा अर्थ होतो चेंज इन वेलॉसिटी. चेंज इन वेलॉसिटी विथ टाइम जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन संदर्भात थोडं आणखीन कन्फ्युजन असतं, ते म्हणजे काय, ते ॲक्सेलरेशन हे झिरो केव्हा असतं. बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो ॲक्सेलरेशन हे झिरो केव्हा असतं. आता लक्ष द्या, ॲक्सेलरेशन झिरो आपण एक कंडिशन कन्फर्म सांगू शकतो, ती कुठली, जर बॉडी मोशनमध्येच नसेल. समजा फॉर एक्झाम्पल एखादी बॉडी रेस्टमध्ये आहे, समजा मी रेस्टमध्ये तुमच्यासमोर उभा आहे रेस्ट कंडिशनमध्ये, मग माझं ॲक्सेलरेशन काय असेल, तर माझं ॲक्सेलरेशन काय असेल, झिरो. का, कारण मी रेस्टमध्ये आहे. मी मोशनमध्ये आहे का, नाही. बॉडी ज्या वेळेस मोशनमध्ये असेल आणि मोशनमध्ये असून ती तिची वेलॉसिटी जर चेंज करत असेल तरच काय प्रोड्यूस होतं, ॲक्सेलरेशन. म्हणून इथं बॉडी कोणत्या कंडिशनला तिचं ॲक्सेलरेशन झिरो असतं, तर कोणती कंडिशन आहे, इफ द बॉडी इज रेस्ट, इफ द बॉडी इज ॲट रेस्ट. बॉडी रेस्टमध्ये आहे म्हणजे तिची वेलॉसिटी किती आहे, झिरो. therefore its velocity is equal to 0, आणि वेलॉसिटी 0 असेल तर ॲक्सेलरेशनसुद्धा किती येतं, 0 असेल. कारण ती बॉडी रेस्टमध्ये आहे, ती मोशनमध्ये नाही आहे, आणि मोशनमध्ये असून ती तिची वेलॉसिटी चेंज नाही करत आहे. ठीक आहे. तर अशा कंडिशनमध्ये रेस्टमध्ये असं बॉडी असेल तर ॲक्सेलरेशन 0 आपण घेतो. त्याच्यानंतर आणखी एक कंडिशन आहे जिथं आपण ॲक्सेलरेशन 0 घेतो. समजा बॉडी मोशनमध्ये आहे. आता बॉडी मोशनमध्ये आहे, पण मोशनमध्ये असताना ती युनिफॉर्म किंवा विथ कॉन्स्टंट वेलॉसिटीनं पुढं जात आहे. इफ द बॉडी moves with constant velocity, कॉन्स्टंट वेलॉसिटीने काय होत आहे, ती मोशनमध्ये आहे. आता वेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणजे काय, वेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणजे काय, ती युनिफॉर्म वेलॉसिटी नाही, युनिफॉर्म मोशनमध्ये ती काय होत आहे, मूव्ह होत आहे. तर अशा वेळेस कॉन्स्टंट वेलॉसिटीचा अर्थ काय, इथं फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी ह्या सारख्याच असल्या पाहिजे. मग फायनली आणि इनिशियली वेलॉसिटी जर सारखीच असेल तर इथं उत्तर किती, 0 येईल, कारण दोघांच्या व्हॅल्यू सेम आहे. ठीक आहे. तर उत्तर किती, 0. म्हणजे ॲक्सेलरेशन किती असलं पाहिजे, तुमचं 0 असलं पाहिजे. तर आपलं ॲक्सेलरेशन जे आहे ते 0 असेल, कारण ॲक्सेलरेशन इज इक्वल टू v मायनस u अपॉन t. इथं आपण जे वेलॉसिटी घेत आहोत, ही जी वेलॉसिटी घेत आहोत, ही वेलॉसिटी काय घेत आहोत, कॉन्स्टंट घेत आहोत. कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणजे याचा अर्थ काय, की फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी या दोन्ही काय सेम आहेत. आणि हे दोन्ही जर गोष्टी, दोन्ही वेलॉसिटी जर सेम असले तर v मायनस यूची व्हॅल्यू किती येणार, 0 येणार. ओके. आपलं आन्सर काय येणार, 0. म्हणजे ॲक्सेलरेशन हे 0 असू शकते जेव्हा बॉडी मोशनमध्ये असेल, असं आपला कन्क्ल्युजन काढतो. मग बॉडी मोशनमध्ये आहे आणि ॲक्सेलरेशन 0, तर ॲक्सेलरेशन 0 का येतं, बॉडी जरी मोशनमध्ये असेल तरी ॲक्सेलरेशन 0 का येतं, कारण ती बॉडी कोणत्या वेलॉसिटीनं मूव्ह होत आहे, कॉन्स्टंट वेलॉसिटीनं मूव्ह होत आहे. ठीक आहे. जर एखादी बॉडी कॉन्स्टंट वेलॉसिटीनं मोशनमध्ये असेल, कॉन्स्टंट वेलॉसिटीनं मूव्ह होत असेल, तर डेफिनेटली तिथं ॲक्सेलरेशन किती असतं, तिथं ॲक्सेलरेशन असतं 0. बघा, हा जो ग्राफ आहे, हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे काही आहे वेलॉसिटी टाईम ग्राफचं, हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नेहमी काय इंडिकेट करत असतं, की त्या बॉडीचं ॲक्सेलरेशन रिप्रेझेंट करत असतं, की त्या बॉडीचं ॲक्सेलरेशन कुठं आहे, त्या बॉडीचं ॲक्सेलरेशन किती आहे. तर ॲक्सेलरेशन फक्त आणि फक्त केव्हा प्रोड्यूस होतं, फक्त ज्या वेळेस बॉडीच्या वेलॉसिटीमध्ये चेंज होईल त्याच वेळेस ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं. आता इथं बघा, इथं मी तुम्हाला 2 केस सांगितलं आहे. त्या 2 केसमध्ये बॉडी रेस्टमध्ये आहे म्हणजे वेलॉसिटी 0 आहे आणि ॲक्सेलरेशनसुद्धा 0 असेल, कारण बॉडी मोशनमध्येच नसेल तर ॲक्सेलरेशन काय असेल, 0 असेल. पण दुसऱ्या केसमध्ये बॉडी मोशनमध्ये आहे पण तरीही तिचं ॲक्सेलरेशन 0 आहे. का 0 आहे, कारण ती बॉडी कोणत्या वेलॉसिटीनं मूव्ह होत आहे, कॉन्स्टंट वेलॉसिटीनं मूव्ह होत आहे. जर एखादी कोणतीही बॉडी जर कॉन्स्टंट वेलॉसिटीनं मूव्ह होत असेल, ठीक आहे,
तर तिचं ॲक्सेलरेशन हे काय असतं 0 असतं. ठीक आहे. तर हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुमच्या लक्षात आलं असेल. व्ही टी ग्राफ जो असतो हा व्ही टी ग्राफ काय इंडिकेट करत असतो, हा जो व्ही टी ग्राफ आहे हा व्ही टी ग्राफ इंडिकेट करत असतो दॅट इज द ॲक्सेलरेशन. म्हणजे व्ही टी ग्राफचा जो काही स्लोप असेल तो स्लोप काय असतो ॲक्सेलरेशन. ठीक आहे. ओके, इथंच थांबू. थँक्यू.